तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी मी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आज आपण CNGच्या लाईनीला जस्ट आता लागलेलो आहे आणि काय उशीर व्हायला लागला मला का ना, पण काल मला वाटलं नव्हतं 1,500 होतील माझे. मस्त टार्गेट 1700 होतं, पण ज्या हिशोबाने माझं डोकं चाललेलं 2-3 दिवस त्या हिशोबाने वाटलं नव्हतं की होईल म्हणून, पण झालं हे माझं नशीब. आज बघू काय होते काय नाही. आज मी ते CNGच्या लाईनीच लागले. 200 CNG भरणार आहे. 400चं टार्गेट. आज नशीब टायर पंक्चर नाही झालं, आज आहे व्यवस्थित. ते कधीतरी होतं, ते साहजिक आहे, होणारच. 8:58 झालं. पंक्चर आहे, कधी बी होऊ शकत, काय नाही. त्या ड्रायव्हरच्या आयुष्यात मला वाटलं होतं 2-3 दिवसापूर्वी की होते काहीतरी होते, टायर पंक्चर व्हायला आले असं वाटलं की होते. मला असं बी मस्त वाटतं लहानपणापासून मी श्रीमंत होते पण अजून तर झालं नाही. टायरवर पंक्चर झालं असं वाटलं की, म्हणजे मला असं बऱ्याच वेळा झालं बरं का. मी जे विचार करतो ते होतं, म्हणजे प्रत्येकाचं असेल मला वाटतं, तसं नाही का की आपण विचार करतो किंवा एखादं अचिव्हमेंट करण्यासाठी नाही का प्रयत्न करतो की मला हे भेटावं प्रयत्न केले तर ते भेटतं बी. आता हे झालं चुकून मोकून पंक्चर, कारण ते टूप फाटलेलं ते मला 6 सेन्स म्हणतात किंवा असं काही आतून वाटत होतं, त्यामुळे ते कळलं मला. आतून बी असं वाटते की मी श्रीमंत होईल, कधी होईल मला माहीत नाही. आजची तारीख लिहून घ्या, दिसेल तुम्हाला स्क्रीनवर स्टार्टिंगला. 27 जून 2025. बघू आता भविष्यात कधी श्रीमंत म्हणजे काय, जास्त काय नाही. 1 CR झाला म्हणजे श्रीमंत झाला, ॲटलिस्ट कमीत कमी. 1 CR बँकेत पाहिजे, सगळं ओके असून, घर गाडी बंगला असून बँकेत 1 CR पाहिजे म्हणजे तू श्रीमंत आहे, असं माझं आत्ता सध्याच्या घडीला हे म्हणणं आहे. तुझ्याकडं अर्धा 1 गुंठा जागा पाहिजे, 3 मजली घर पाहिजे, 1 कार पाहिजे, भले ती ओला उबेरला असो किंवा प्रायव्हेट असो, आणि 1 बुलेट पाहिजे. बुलेट किंवा 2 व्हीलर तर आहेच आपल्याकडे, रिक्षा बी आहे, 4 व्हीलर भविष्यात बघू. पण त्याच्या अगोदर घर बांधायचं 3 मजली. हे खूप मोठे स्वप्न आहेत लहानपणापासून, पण ते होईनाच पूर्ण का होईना मला बी माहीत नाही. बऱ्याच जणांचे असे हे असतात स्वप्न. बघू आता जेव्हा जावं होईल तेव्हा होईल, म्हणजे श्रीमंत कधी होईल माहीत नाही. प्रयत्न ते हे सध्याला CNG भरू. चला आपल्या लायकीच्या हिशोबाने 200 रुपयाचं. पहिली ऑर्डर पडली, ड्रॉप झाली. पहिली ऑर्डर पडलेली उबरची. कुठे आपण आत्ता सोडले, कुठं मला ते बी आठवण आहे. नियर बाय दांडेकर पोलीस, थोडं पुढं म्हणजे टिळेकर रोड समजा, एवढं काय. तर 140 रुपयाची ऑर्डर होती, ती खूप चांगली गोष्ट आहे. बघू नेक्स्ट ऑर्डर कधी पडते कधी नाही. वाजल्यात 9:47. 140 नॉट बॅड. जे ऑर्डर झालं कारण ऑर्डर पडलेली ओलाची, पण हाताला नाही आला, काही हरकत नाही. त्यामुळे ओलाला मी पासच मारत नाही. ओलाला पास मारणं बंद, उबर आणि रॅपिडो. ओलाला पडलं तर 200च्या वर उचलायची नाही तर नसायची, कारण त्याला 20 का 25 रुपये देणं असतं. एवढं मोठं प्लॅटफॉर्म पे देऊन त्याला नाही का, मग 25 रुपये जर घेत असेल तर 200च्या पुढंच ऑर्डर पाहिजे ना. ते हाताला नाही लागत, मग जाऊ दे ओला. उबरवर होतं आपल्याला समजा, आपल्याला पैशाशी देणे घेणं का, इकडून येणं का तिकडून येणं, कुठल्याही ॲप्लिकेशनवर नाही, पैशाशी देणे घेणं आपल्याला. तर सुरुवात चांगली झाली. बघूया नेक्स्ट ऑर्डर कधी पडते करत नाही, आणि जी पडेल ती ऑर्डर घ्यायची. उबर आणि रॅपिडोची. ओलाची 200च्या वर. ओल्याला फुकट पैसे द्यायचे नाही भाऊ. हे फुकट पैसे देऊन चौकाले 50 रुपये घेऊन 20-21 रुपये घेतात. येण्यात करता का, दिवसात एखादी ऑर्डर देतं. म्हणजे चॅप्टर आलं ओला, आपण बी चॅप्टर बनायचं. आत्ता जस्ट जेवण झालेलं आहे आपलं, आणि टोटल 750 रुपये झालेत आपले आत्तापर्यंत. जे पडेल ती ऑर्डर घेतली. आत्ता मी नियर बाय विश्रांती म्हणते, विश्रांतवाडे यायला भात चढला काय. जसं गांजा किंवा दारू पिलं कशी चढतं, तसं भात चढला काय असं म्हणतो मी. काय बोलते, येडा आलोय मी. ऑर्डर कमी झाले ना, असंच होतं आहे बरं का. फक्त हाताला लागत नाही आहे. ओला नेपोटिझम करते, आणि उबर रॅपिडो बी असं काय त्यांचे काय धुतले तांदूळच नाही, तिथं देत बी नाही. शेजार जो नवीन असेल त्याला पडते, आपल्याला पडत बी नाही, असं आहे. मला माहिती सगळे खेळ, काय हरकत नाही. कसं बी करतो आपण कवर पैसे. 700 झाले तर 750, 700 जवळ, अजून 714, अजून 700-800 झाले तरी झाले. जास्त आता अपेक्षा ठेवून सोडून दिलं. आता 700 झाले, बाद झाले. वाजल्यात 1:29. बघू आता जस्ट झालं आहे जेवण. आता बघू काय ऑर्डर पडते काय नाही. जे ऑर्डर पडते ती घ्यायची. चला
झालं चालू. तर मित्रांनो, आपण आता जेवणानंतर मला वाटतं 1-2 ऑर्डर आले. आज मला आता आपण स्टेशनला आलो आहे. आता आपण आहोत पुणे स्टेशनला. बऱ्याच दिवसानंतर स्टेशनला आलं मला असं वाटतंय. तर बघूयात ना कोण भेटतं का नाही. एकदम भेटलेलं आहे लक्ष्मी रोडला. 4 किलोमीटर दिसत होतं. म्हटलं 50 रुपये मीटरवर चल म्हटलं, नको म्हटलं. मग 4 किलोमीटरचे 50 रुपये होतात तर सांगा. तुम्हाला बघा अंदाजे 70 रुपये होतं, 70-80 रुपये. त्याला मी म्हटलं 100 दे. नाही म्हटलं 80 नाही. म्हटलं किती? म्हटलं 50. म्हटलं 70 नाही. म्हटलं टाटा बाय बाय. म्हटलं 100वरून माणूस एवढा खाल्लेला. बरं चल म्हटलं मीटर नाही. म्हटलं पहिल्याच म्हटलं मीटरने नाही का आला. म्हटलं असं इकडं जायचं म्हटलं लक्ष्मी रोडला. लोकेशन टाकलं. दुकानाचं नाव काहीतरी लक्षात नाही आलं. 4 किलोमीटर दिसत होतं. म्हटलं हो मला चला म्हटलं मीटरने नाही. म्हटलं दे मग म्हटलं 100 नाही. म्हटलं 80 नाही. 70 नाही. म्हटलं किती? 50 बाय बाय. म्हटलं मोका टाईमपास करता. म्हटलं बघ म्हटलं ओला उबरला जेवढं दाखवत तुला दे तेवढं बी नाही. असे बी लोक असतात मोका टाईमपास करतात. अशा लोकांना आपण एंटरटेनमेंट पर्पजच्या हिशोबाने घ्यावं. जास्त त्यांना असं नाही का टेन्शन नाही घ्यायचं. काय असं एंटरटेनमेंट मजा म्हणून घ्या. माइंड रिलॅक्स होतं. बाकी काय नाही. बघू कोण भेटते का नाही. टोटल 1100 रुपये झाले. अजून 700 रुपये करायचे. डेली आपलं 1700चं टार्गेट आहे. CNG भरले ना 1600चं 1100 500 अजून 500 रुपये करायचे. वाजल्यात 2:55 3च वाजले. 3 नंतर ना 500 रुपये व्हायला किती वेळ लागते नाही हे बघायचं आपल्याला. मागं पुढं बघायला लागते कारण इथं पोलीस राहून देते म्हणून. तर बघू 500 रुपये व्हायला किती वेळ लागते किती नाही. 500 होईल का हे बी माहिती आहे. पण आय माय ट्राय लेवल बेस्ट हेच बरोबर. तर फायनली मित्रांनो आपलं टार्गेट कम्प्लीट झालं आहे. आता जस्ट कॅल्क्युलेट मारलेलं आहे. लास्ट ऑर्डर होती जी पर्वती हिल होती तिथनं आत्ता जस्ट घरी चाललो. मग हातपायला दुखायला गेले त्यामुळे म्हटलं थोडं बाहेरून हातपाय नाही का मोकळे करावे. आता परत बसलो आणि घरी चाललं. म्हटलं दादा टेक घ्यावा. बघू पुढं कोण भेटलं नाही भेटलं तर. वाजल्यात 5:56 6 वाजल्यात. जाऊ तर पण मला तर असं वाटतं भेटावं. बालाजीनगरची ऑर्डर पडलेली पण गेली. ठीक आहे काय हरकत नाही. नशिबाच घ्या. टोटल 1600 रुपये झालं. टार्गेट 1600चं होतं आपलं. 200 CNG टाकले. हां बरोबर 1600 टार्गेट होतं. टार्गेट कम्प्लीट झाले. 2-3 दिवस होत नव्हतं माझे हलगर्जीपणामुळं. पण आज भाऊ म्हटलं आज झुकेगा नाही. आज काही बी होऊ जे बी भेटेल ते उचलायचं म्हणलं. झालं भाऊ केलं भाऊ. अजून बी म्हणजे असं 100 राहिलं असतं तर केलं असतं. कारण पर्वतील म्हणजे लक्ष्मीनारायण स्वारगेट स्वारगेटनं कात्रला जायला 100-200 होतातच. तर ह्या रूटला होत नाही. मी त्या रूटला जाऊन केलं असतं. पण आता झालं तर कशाला किंवा करू बी शकतो पण नको कशाला. लक्षीच्या बाहेर ते माणूस हातपाय हलवते समजून घ्या. म्हणजे हातपाय किती दुखतात त्याचे. पण आता काय सांगावं तुम्हाला. हप्त्या आदतमुळं पळावं लागतं. आणि टार्गेट आहे ते केलं तरी सुद्धा मला वाटतं कमी पडेलच शेवटी. मला बघू किती दिवस अजून महिना संपायला 3 दिवस आहे. आणि किती कमी पडतात मला 3 कमी पडतात. 3 दिवसात 3 होत नाही का. सेविंग त्यामुळे म्हणत असते भाऊ सेविंग करा. हे जे मेंटेनन्सचे पैसे ना जास्त पैसे काढतो ते गाडीसाठीच काढतो आपण. ते आज ना कुठं आपल्याला नाही का गरजेला पडतं ते ऐन वेळेस. कारण साहजिक आहे भाऊ. कोण 30 दिवस कामाला जात नाही. महिन्यात 3-4 दिवस सुट्ट्या असते संडेला. पण तरी बी आदनमधनं वातावरण असं आहे की कोणी आजारी पडू शकतं. ते साहजिक आहे. त्यामुळे रोज 400-500 रुपये जास्त करा. सेविंग करा. बाकी तुमची इच्छा. तर आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. जर काय झालं ते एंडला मी टाकल. टोटल 1600 रुपये आता 1610-12 काहीतरी 1600 रुपये झालं म्हणजे आपलं टार्गेट झालं. पण तरी जाता काय भेटलं तर आपण काय सोडणार आहे का चालूच ठेवणार आहे. बालाजीनगरपर्यंत जाऊ शकतो. तिथं पुढं ऑफलाईन जातो आपण. पण तिथं आपलं पार्किंग जवळ मग कशाला तिथल्या इथं काय करायचं उगाच इकडे तिकडे जाऊन नाही करायचं. पण माझी अशी इच्छा आहे की 100ची पडावं दूध डेअरीपर्यंत किंवा कात्रजलापर्यंत नेलं तरी काय हरकत नाही. 100ची पडली तर देव पावलं. बघू काय होते काय नाही. तर भेटूया नवीन ब्लॉग मध्ये.